दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नव्या पक्ष कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे। दिल्लीतल्या भाजपच्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईमध्ये चर्चगेट इथं सुसज्ज असं भाजप कार्यालय उभारलं जाणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते। तांत्रिकदृष्ट्या प्रगत, प्रशस्त असं हे सुसज्ज कार्यालय अर्थातच इमारत असेल अशी माहिती देखील भाजपमधून देण्यात आली आहे। तर भाजपचं हे कार्यालय नेमकं कसं असणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाचं आज भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होते। चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या बरोबर मध्ये अतिशय निकटवर्ती अशा स्थानावर हे उद्घाटन होते। मुळात या भूमिपूजनाचं आज उद्घाटन होऊन पुढच्या अवघ्या 2027 पर्यंत हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण करण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे। यामुळे लवकरात लवकर त्वरित हे काम सुरू करावं अशी स्वरूपाची भूमिका आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान आज हे संपूर्ण कार्यालयाचं उद्घाटन जे आहे भूमिपूजन आहे ते केले जाणार आहे। मुळात एका बाजूला भाजपचं नरिमन पॉईंट या इथे कार्यालय आहे, पण ते लहान आहे आणि पुढील भविष्यातला विचार करता ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये मुख्यालय जसं भाजपचं पूर्ण मोठ्या स्वरूपामध्ये बांधण्यात आलं तसंच स्वरूपाचं मुख्यालय बांधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये याचं भूमिपूजन होईल। या भूमिपूजनाची तयारी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि मुळात कशा स्वरूपामध्ये हा प्लॅन आहे तर आपण पाहिलं तर जवळपास 10 मजली इमारत असणार आहे आणि तर मजल्यामध्ये खाली जमिनीच्या खाली जवळपास 4 फ्लोअर हे पार्किंगचे असणार आहेत, कारण की या परिसरामध्ये पार्किंग हे फार महत्त्वाचा एक विषय आहे। अतिशय आधुनिक पद्धतीच्या स्वरूपामध्ये बांधण्यात येईल। प्रस्तावित प्रदेश भाजप कार्यालयाचं मुख्यालय जे आहे ते नरिमन पॉईंट कार्यालय इथे असलं तरी इमारत साधारणतः जी असेल हे नवीन कार्यालयाची ती इथे दाखवण्यात आलेली आहे तशा स्वरूपामध्ये असेल। याच्यामध्ये साधारणतः वेगवेगळे प्रदेशचे कार्यालय जे आहेत आघाडीचे ते कार्यालय आहेत, तसंच वेगवेगळ्या समित्या आहेत, अध्यक्षांचे दालनं आहेत, तसंच एक कम्युनिटी हॉल असणार आहे की जिथे वेगवेगळे हॉल्स असतील, डायनिंग हॉल असेल, तसंच म्हणजे वेगवेगळे मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे, सेंट्रल त्यांचे जे हेड ऑफिसेस असतील त्यांचं ऑफिसेस आहेत, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, युवा मोर्चा, इतर जे आघाडी आहेत त्यांचे देखील कार्यालय करण्यात आलेले आहेत। एक मोठा मीडिया ऑफिसेस हॉल पण असेल आणि तसंच मेन ह्या सगळ्या लोकांसाठी एक नियोजित भविष्यामध्ये फ्युचरमध्ये कशा स्वरूपामध्ये असेल अशा स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे। एक ग्राफिक स्वरूपामध्ये ॲनिमेटेड स्वरूपामध्ये इथं प्रिंटिंग करण्यात आलेलं कार्यालय आहे। अतिशय भव्य स्वरूपामध्ये हे असेल आणि त्याचं भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत होतं आहे। तिची तयारी देखील सुरू झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही कालावधीमध्ये भाजपाने जिथे जिथे मुख्यालय आहे, सरकार आहे अशा ठिकाणी कार्यालय आधुनिक केलेली आहेत। फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून तशा स्वरूपामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतसुद्धा अशा स्वरूपाचं नियोजन भूमिपूजनाचं आजपासून सुरू होताना दिसून येते। अवघ्या 2 वर्षामध्ये याचं पूर्ण बांधणी केली जाईल आणि डिसेंबर 2027 पर्यंत याचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जे असतील त्यांच्या उपस्थितीत केलं जाईल असं सांगितलं होतं। व्हिडिओ न्यूज अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।